मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज सकाळी जळगाव स्टेशनवरून यात्रेकरू अयोध्येकडे रवाना झाले। यात्रेकरूंचं जळगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून ही रेल्वे रवाना केली। तीर्थदर्शनासाठी जिल्ह्यातून 1177 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 800 लाभार्थींची या योजनेसाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली। राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। यामध्ये देशातील एकूण 73 तर राज्यातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थळ निश्चित करण्यात आलं आहे। 2 दिवस अयोध्येला थांबून 4 ऑक्टोबरला यात्रेकरू जळगाव इथं पुन्हा परतणार आहेत। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून अयोध्येला जाण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या अंतर्गत आज ही ट्रेन अयोध्येला जाते आहे। प्रभू रामचंद्र ललाचं दर्शन घेण्यासाठी लोक जात आहेत। त्यांच्यामध्ये अतिशय उत्साह आहे। ट्रेन ही अतिशय सुंदर आहे। नाश्त्याची जेवणाची व्यवस्था मध्ये डब्यात केलेली आहे। एसी बोगी आहे। मला वाटतं आज येथून जाणारे सगळे जे काही भक्तगण आहेत ते आज आनंदाने मनाने खूप खुश आहेत की खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था शासनाने या माध्यमातून ठेवली आहे। मला देवाचं दर्शन झालं पाहिजे हे आमची मनाउत्सुक आशा आहे आणि ते व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या आशा पूर्ण केल्या आणि आम्ही चाललो अयोध्येला रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि रेल्वेने चाललो आहे। आम्हाला एसीची गाडी मिळाली आहे। पुन्हा आमची सर्व्हिस सोय खाण्यापिण्याची सोय झालेली आहे। मी अयोध्यासाठी फॉर्म भरला होता आणि तो माझा सक्सेस झाला। ज्येष्ठ नागरिकमध्ये माझा नंबर लागला आणि आम्ही दोघींना बाळगो आम्ही अयोध्या निघलो आता। आमची व्यवस्था खूप चांगली झाली।